नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या भक्ती आणि दर्शन चॅनलवर। वर्ष 2026 मधील ज्येष्ठ महिन्यातील अत्यंत शुभ आणि पवित्र असा चौथा मोठा मंगळवार म्हणजे 26 मे रोजी येत आहे। सनातन धर्मातील मोठ्या मंगळवारला अत्यंत विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी संकटमोचन हनुमान आपल्या भक्तावर खूप लवकर प्रसन्न होतात। जर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, एखादी इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण असेल, तर या चौथा मोठा मंगळवार फक्त छोटीशी वस्तू हनुमानला अर्पण करा, प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल। चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि त्या खास कथेबद्दल। पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारची प्रभू श्रीराम आणि हनुमानजी की पहिली भेट झाली होती। म्हणूनच या महिन्यातील सर्व मंगळवारना बुधवा मंगळ किंवा बडा मंगळ म्हटले जाते। एका अशा सच्च्या भक्ताची कथा पाहणार आहोत, ज्याचे नशीब तर ह्या एका उपायाने बदलले। खूप वर्षापूर्वी रामदास नावाचा एक गरीब अत्यंत प्रामाणिक माणूस राहत होता। त्यांच्या डोक्यावर खूप कर्ज झाले होते आणि घरात अन्नाचा कणही नव्हता। त्याने अनेक प्रयत्न केले, पण त्याला यश मिळाले नव्हते। अखेर ज्येष्ठ महिन्यातील चौथ्या मंगळवारी तो गावातील जुन्या हनुमान मंदिरमध्ये गेला। तिथल्या साधू महाराजांनी रामदासाची अवस्था पाहून त्याला एक छोटासा उपाय सांगितला। साधू महाराज म्हणाले, हे पुत्रा, आज ज्येष्ठ महिन्यातील चौथा मंगळवार म्हणजे मोठा मंगळवार आहे। आजच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने बजरंगबलीला ही एक वस्तू विशेष अर्पण कर, तुझे सर्व त्रास दूर होतील। रामदासाने अगदी तसेच केले आणि आश्चर्य म्हणजे पुढील काही दिवसांनी त्याला रोजगाराची नवीन संधी मिळाली आणि त्यांचे सर्व कर्ज संपले। मंडळी, रामदास प्रमाणे तुम्हीही या मंगळवारी हा छोटासा उपाय करू शकता। 26 मे रोजी करायला तो महा उपाय कोणता, चला पाहूया। पहिली वस्तू शेंदूर आणि चमेली तेल। मोठ्या मंगळवारी हनुमानजीला गाईच्या तुपात किंवा चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून चोळा, ग्रहाचे दोष मिटतात। दुसरी वस्तू तुळशीची माळ। हनुमंतला प्रभू श्रीराम अत्यंत प्रिय आहे, म्हणून 26 मे रोजी हनुमानजीला 108 तुळशीच्या पानाची माळ अर्पण करा। प्रत्येक पानावर राम नाव लिहा। या उपायाने अशक्य गोष्टी शक्य होतात। तिसरी वस्तू बुंदी किंवा बेसनाचे लाडू। बजरंगबलीला बुंदीचे लाडू अत्यंत प्रिय आहे। या दिवशी हा नैवेद्य दाखवून तो गरिबांमध्ये वाटा। तर भक्तांनो, या 26 मे रोजी येणाऱ्या चौथ्या मोठ्या मंगळवारी पुरेपूर लाभ घ्यावा। पूर्ण श्रद्धेने हनुमानाची आराधना करा। बजरंगबली तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम, जय हनुमान।